नमस्कार, शिल्पा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटकीची सुकी भाजी। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, मीठ, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, जिरा पावडर आणि खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे मी 2 चमचे इथं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। त्यामध्ये मटकी टाकून आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे। अशी 1 मिनिटभर मटकी परतून घेतल्यानंतर छान लागते चवीला। तर आता मटकी परतून तयार आहे, आपण काढून घेऊया। आता मी पॅनमध्ये तेल टाकून परत एकदा तेल गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे टाकायचे, अर्धा चमचा मोहरी, जिरे मोहरी छान फुलल्यानंतर इथे आपल्याला ठेचून घेतलेला लसूण टाकायचे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकायची आपल्याला। बारीक चिरून घेतलेला कांदा 1-2 मिनिटे लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही, डब्यासाठी वगैरे। त्यानंतर 1 टोमॅटो टाकायचा आपल्याला, तो पण 1 मिनिटभर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे। आता 1 चमचा मी घरचा मसाला टाकला इथे। एक चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद। आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स झाल्यानंतर इथे मटकी आपण मगाशी धुवून परतून घेतलेली ती पण, तर इथे मटकी परतून तयार आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केले मी आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं ते, आणि त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे मटकी। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण उघडून बघूया। तर इथे आपली मटकी शिजून तयार आहे। शिजले छान। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा।